नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे शेवटचं मॉड्यूल आहे, ज्याला आपण सर्किट ब्रेकर अँड रिले म्हणतो, त्या शेवटच्या मॉड्यूलबद्दल एक्झाममध्ये विचारले गेलेले किंवा एक्झाममध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न, जे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, विच सर्किट ब्रेकर इज इन्स्टॉल अलॉंग विथ अ वायरिंग अगेन्स्ट द लिकेज करंट प्रोटेक्शन. आता बघा, हे सगळं फर्स्ट इयर मध्ये आपण शिकलेलो राहतो. त्यांनी काय विचारलं, शब्द काय विचारला की सर्किट ब्रेकर कोणतं वापरतो कशासाठी, लिकेज करंट प्रोटेक्शन पासून. आणि मी तुला यादी सांगितलं होतं, जर का करंट लीक होत असेल तर मग आपण एक ELCB किंवा RCCB वापरतो. आता त्याचा लॉंग फॉर्म काय बघा, ELCB म्हणजे असतं अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आणि RCCB म्हणजे असतं रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. आणि या दोन सर्किट ब्रेकर आपण कशासाठी वापरत असतो, अर्थ फॉल्ट म्हणजे किंवा अर्थ लीक झाला नाही पाहिजे म्हणून, अर्थ लिकेज पासून प्रोटेक्ट करण्यासाठी, किंवा करंट म्हणजे करंट जर का अर्थ मध्ये जात असेल त्याच्यासाठी, किंवा फक्त करंटच्या लिकेजच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय वापरत असतो, ELCB किंवा RCCB वापरत असतो. त्यांनी तेच विचारलं कोणती वापरतात. बघा, OCB म्हणजे असतं काय म्हणतात, ऑइल सर्किट ब्रेकर. ऑइल सर्किट ब्रेकर हे जे आहेत ना, हे सहसा आपण सबस्टेशन मध्ये पाहतो. मग बघा, MCB असतं, MCB आपण वापरतो आपल्या घरामध्ये वापरतो MCB, पण MCB म्हणजे असतं मिनिएचर सर्किट ब्रेकर, ज्याला आपण शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडच्या प्रोटेक्शनसाठी वापरतो. नंतर बघा असतं ELCB म्हणजे असतं अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, आणि हेच आपण कशासाठी वापरत असतो, लिकेज करंटच्या प्रोटेक्शन पासून वापरत असतो. आणि त्यानंतरचं शेवटचं बघा MCCB, ज्याला आपण मोल्डेड केस सर्किट ब्रेकर म्हणतो. हे जे मोल्डेड केस सर्किट ब्रेकर हे इंडस्ट्रीमध्ये जास्त बघितलं जातं, कारण ज्या ठिकाणी करंट जास्त आहे MCB आपण वापरू शकत नाही, त्या ठिकाणी आपण MCBचं मोठं वर्जन म्हणजे MCCB वापरत असतो. क्वेश्चन नंबर 2 बघा, विच रिले होल्ड देअर कॉन्टॅक्ट इन पोझिशन आफ्टर द पॉवर इज कट ऑफ. त्यांचं म्हणणं काय, असा कोणता रिले की त्याची पॉवर कट ऑफ झाल्यानंतर सुद्धा काय करू शकतो, तो त्या पोझिशनला काय करू शकतो, पकडून धरू शकतो, किंवा ज्याला आपण काय म्हणतो कॉन्टॅक्ट होल्ड करू शकतो. मग आता कॉन्टॅक्ट होल्ड करणं म्हणजे काय बघा, तुम्ही का जर का 3 फेज इंडक्शन मोटरचं स्टार डेल्टा ऑटोमॅटिक वाला स्टार्टर बनवलं, त्याच्यामध्ये लॅचिंग नावाचा शब्द ऐकला असेल. आता लॅचिंग म्हणजे काय असतं, लॅचिंग म्हणजे असं की पॉवर बटन बंद केल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला एखाद्या एक्सटर्नल म्हणजे दुसऱ्या सर्किट थ्रू आपण त्याला सप्लाय देतो आणि त्याला होल्ड करून ठेवतो, त्याला आपण लॅचिंग म्हणतो. आणि त्याच पद्धतीनं मग होल्डिंग आल्या, पण ज्या ठिकाणी होल्डिंग आहे त्या ठिकाणी आपण लॅचिंग सर्किट वापरावं लागतं. मग असा जो लॅचिंग रिले असा एक रिले असतो, ज्याच्यामध्ये पॉवर कट ऑफ झाल्यानंतर सुद्धा तो काय करू शकतो, म्हणजे मेन पॉवर कट ऑफ झाल्यानंतर सुद्धा त्या सर्किटला होल्ड करून ठेवू शकतो. म्हणजेच ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द सर्किट ब्रेकर. खाली दिलेल्या सर्किट ब्रेकरचं यांनी नाव विचारलं. आता बघा, सर्किट ब्रेकर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऑइल सर्किट ब्रेकर असतं, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर असतं, SF6 सर्किट ब्रेकर असतं, त्यानंतर असतं एअर सर्किट ब्रेकर वेगळं, आणि एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर एक वेगळं. आता जर तुम्ही इथं बघितलं ना, आता या इमेजवरून असं काही ऍज आपल्याला क्लिअर होत नाही की ही इमेज कशाची किंवा आपण पाहून सांगू शकत नाही. तर एक लक्षात राहू द्या की हे जे सर्किट ब्रेकर आहे ना, ABCB आहे. आता ABCB म्हणजे काय, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. म्हणजे याच्यामध्ये सर्किटचा जो आर्क आहे, तो आर्क क्वेंच करण्यासाठी एअरचा ब्लास्ट केला जातो, किंवा फोर्स एअर त्याच्यावरती काय केलं जाते, स्प्रे केलं जाते, आणि त्याला आपण एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर म्हणतो. आता असं याच्यात कुठे एखादा कंपोनंट दिसत नाही की जेणेकरून आपण ठरवू शकतो, पण एक लक्षात राहू द्या की ही जी डायग्राम कशाची आहे, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरची आहे. कोणतं सर्किट ब्रेकर कशाच्या कामी पडतं एकदम डिटेलमध्ये नाही का, एखाद्या व्हिडिओमध्ये बघू आपण, पण सध्या एवढं लक्षात आहे हा ABCBचं एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरचं डायग्राम आहे. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघा, हाऊ रेप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर इज रेटेड. रेप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर म्हणजे काय असतं बघा, जो आर्क तयार होतो. पहिली गोष्ट, आपण सर्किट ब्रेकर कशासाठी वापरतो, ज्यावेळेस बघा हे 2 कॉन्टॅक्ट असतात सर्किट ब्रेकरचे, एक फिक्स कॉन्टॅक्ट असतो, एक मुव्हिंग कॉन्टॅक्ट असतो. ज्यावेळेस हे 2 कॉन्टॅक्ट काय होतात, एकमेकांना दूर व्हायला लागतात, तिथं काय होतं, असं एक नाही का, तरी याच्यातून एअरमधून करंट फ्लो होतो, आणि एअरमधून करंट फ्लो होतो, यालाच आपण आर्क म्हणतो. काय म्हणतो, त्याला आर्क म्हणतो. आणि या आर्क पासून प्रोटेक्शन करण्यासाठी, किंवा हा आर्क क्वेंच करण्यासाठी, किंवा हा आर्क काढून टाकण्यासाठी आपण काय करत असतो, सर्किट ब्रेकर वापरतो. मग त्याच्यामध्ये कोणतं मीडियम वापरतो त्याच्यावरती डिपेंड करतो तो कोणता सर्किट ब्रेकर तयार होणार. पण त्यांनी काय विचारलं की याची कॅपॅसिटी कशामध्ये असते. आता कॅपॅसिटी म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की ज्यातून करंट व्होल्टेज चालला म्हणजे पॉवर चालली, आणि आपण अपरंट पॉवर असते VA मध्ये आपण अपरंट पॉवर मोजतो. आणि ही मल्टिपल, आपल्याला माहिती आहे की आपल्या लाईनच केव्हीची वगैरे लाईन असते, म्हणजे मल्टिपल जास्त पॉवर असते. त्याच्यामुळे या सर्किट ब्रेकरला जास्त कॅपॅसिटीचं बनवावं लागतं. म्हणजेच MVA, मी काय सांगितलं, मेगा व्होल्ट एम्पेअर एवढी रेटिंग कशाची असते, आपल्या सर्किट ब्रेकरची असते. आणि ते कॅपॅसिटी विचारली सर्किट ब्रेकरची, तर लक्षात राहू द्या ऑलवेज कॅपॅसिटी कशामध्ये असते सर्किट ब्रेकरची, MVA मध्ये असते. म्हणजे मेगा म्हणजे 10⁻⁶ किती असतं, 6 जवळपास, म्हणजे 10⁻⁶ किंवा 9 असतं बहुतेक. तर 10⁻⁶ एवढं काय असते त्याची कॅपॅसिटी असते. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5,
व्हॉट इज अ पिकअप व्होल्टेज ऑफ अन काय ओव्हर व्होल्टेज रिले इंडिकेट्स. आता पिकअप व्होल्टेज म्हणजे काय बघा, नावाचं पिकअप व्होल्टेज म्हणजे काय, त्यांनी काय विचारलं पिकअप व्होल्टेज म्हणजे काय असतं. आता लक्षात राहू द्या की जे पिकअप व्होल्टेज म्हणजे काय, वर्किंग व्होल्टेज ऑफ रिले का नाही, वर्किंग व्होल्टेज नाही राहणार. बघा आता पिकअप व्होल्टेज म्हणजे काय असतं की मिनिमम व्होल्टेज टू स्टार्ट द रिले, म्हणजे असं कमीत कमी व्होल्टेज, ज्या कमीत कमी व्होल्टेजवरती तुमचा रिले काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे, म्हणजे पिकअप घेणार आहे, त्याला आपण म्हणतो पिकअप. म्हणजे तो रिले स्टार्ट होईल त्या व्होल्टेजला आपण पिकअप व्होल्टेज असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन नंबर डी का राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे की पिकअप व्होल्टेज म्हणजे काय की मिनिमम व्होल्टेज टू स्टार्ट द रिले. त्याच्यानंतर नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ बखोल्स रिले इन अ पॉवर ट्रान्सफॉर्मर. जर तुम्ही फर्स्ट इयर मध्ये जर का व्यवस्थित जर का बखोल्स रिले बघितला असेल तर बखोल्स रिले आपण वापरतो. बखोल्स रिले हा एक युनिट प्रोटेक्शन रिले. आता युनिट प्रोटेक्शन म्हणजे काय असतं, युनिट प्रोटेक्शन म्हणजे असं प्रोटेक्शन की जो रिले फक्त त्या डिव्हाइसलाच प्रोटेक्ट करण्यासाठी वापरला जातो. मग तो कशासाठी वापरतो आपण, जर ट्रान्सफॉर्मरमध्ये समजा तुमचा ओव्हरलोड झाला किंवा नाही का ओव्हर करंट झाला आणि त्या ओव्हर करंट किंवा ओव्हरलोड पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण बखोल्स रिले वापरत असतो. आणि यांनी सुद्धा विचारलं बखोल्स रिलेचं नेमकं काय काम आहे. बघा ओव्हरलोड अँड शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्शन, ऑप्शन नंबर एच बघा प्रश्न बरोबर उत्तर आहे की ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण बखोल्स रिले वापरत असतो. ओव्हर व्होल्टेज किंवा अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन याच्यासाठी दुसरे रिले, ओपन सर्किट नाही वापरणार, अर्थ पण नाही वापरणार, ओपन सर्किट आणि ओव्हर व्होल्टेज पण नाही वापरत, यासाठी दुसरे वेगवेगळे रिले वापरतात. आणि आपण कशासाठी, मी काय सांगितलं बखोल्स रिलेचं काम काय, फक्त ओव्हर व्होल्टेज किंवा ज्याला काय म्हणून आपण ओव्हर करंट किंवा शॉर्ट सर्किटच्या प्रोटेक्शन पासून बखोल्स रिले प्रोटेक्ट करत असतो. नंतरचा बघा, विच टाइप ऑफ लोड प्रोटेक्टेड बाय द जी सिरीज एमसीबी. आता याआधी आपण एल सिरीज एमसीबीचं बघितलं होतं. लक्षात ठेवा की एल सिरीज एमसीबी जी असते ना ती काय म्हणतात त्याला, रेजिस्टिव्ह लोड साठी जास्त वापरतात. कशासाठी, रेजिस्टिव्ह लोड. मग आता रेजिस्टिव्ह लोड मध्ये बघा तुमच्या घरातलं गिझर वगैरे येतं. आता याच्यात काय विचारलं की जी सिरीज एमसीबी विचारलं, तर जी सिरीज एमसीबी जी असते ना ही वापरत असतो आपण इंडक्टिव्ह लोडसाठी. कशासाठी, इंडक्टिव्ह लोडसाठी. मग आता इंडक्टिव्ह लोड म्हणजे काय रे, असा लोड ज्याच्यामध्ये कॉईल आहे, जसं तुमच्या घरातली मोटर असेल, ठीक आहे, तुमच्या घरातली मोटर असते 3 फेज इंडक्शन, हे इंडक्टिव्ह लोड झाला आणि या इंडक्टिव्ह लोड पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण जी सिरीज एमसीबी वापरतो. ओव्हन वगैरे बघितलं बघा, ओव्हन हा रेजिस्टिव्ह लोड आहे, गिझर पण रेजिस्टिव्ह लोड आहे. जनरल लाइटनिंग पर्पज, हा जनरल लाइटनिंग पर्पज साठी आपण नॉर्मल ए बी सिरीजची एमसीबी वापरतो. त्यांनी आपल्याला जी सिरीज विचारलं. आता बघा एअर कंडिशनर काय सांगितलं, एअर कंडिशनर म्हणजेच तुमच्या घरातली एसी, या एसी मध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर वापरली जाते. त्यामुळं या मी काय सांगितलं इंडक्टिव्ह लोडसाठी आपण जी सिरीज एमसीबी वापरणार. म्हणजेच आपण जी सिरीज सिंगल फेज म्हणजे जी सिरीज एमसीबी वापरणार आपण एअर कंडिशनिंगसाठी. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. जर एल विचारला असतं तर गिझर किंवा ओव्हन याच्यापैकी आलं असतं. क्वेश्चन नंबर 8 बघा, विच टाइप ऑफ रिले यूज इन बोथ एसी अँड डीसी सप्लाय. असा कोणता रिले जो एसी आणि डीसी सप्लायवरती काम करतो. हे डायरेक्ट लक्षात राहू द्या की जो इम्पल्स रिले असतो, काय सांगितलं मी, इम्पल्स रिले. या इम्पल्स रिले हा एक असा रिले जो त्याला एसी आणि डीसी दोन्ही सप्लायवरती काम करतो आणि दोन्ही सप्लाय त्याला लागत असतात. म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा, विच सर्किट ब्रेकर यूज टू स्विच अँड प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस इन अ डोमेस्टिक वायरिंग सर्किट. आता डोमेस्टिक वायरिंग सर्किट म्हणजे काय की बघा, घरगुती वायरिंग मध्ये, मी त्यांनी काय विचारलं, घरगुती वायरिंग मध्ये कोणत्या प्रकारचा सर्किट ब्रेकर वापरला जातो. आता लक्षात ठेवा, हा एअर सर्किट ब्रेकर असो, ए सी बी म्हणू, किंवा याला ए बी सी बी म्हणजे आता सांगितलं एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर असेल, किंवा ओ सी बी किंवा ऑइल सर्किट ब्रेकर असेल, किंवा SF6 सर्किट ब्रेकर असेल, SF6 सर्किट ब्रेकर, हे सगळेच्या सगळे सर्किट ब्रेकर सबस्टेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आता सबस्टेशन किंवा जिथं हाय व्होल्टेज असते त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग त्यांनी काय विचारलं की आपल्याला काय होतं, घरगुती वायरिंग मध्ये कोणता सर्किट ब्रेकर वापरतो. तर आपल्याला माहिती आपल्या सर्वांच्या घरामध्ये आता एमसीबी लावलेली आहे. मग एमसीबी म्हणजे काय असतं, सीबी म्हणजे शेवटचं सर्किट ब्रेकर आणि एम म्हणजे असतं मिनिएचर, ज्याला काय म्हणू आपण मिनिएचर सर्किट ब्रेकर. बघा ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेले मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणजेच आपल्या भाषेत काय म्हणणार, आपली एमसीबी. घरामध्ये सर्वांच्या एमसीबी लावलेली आहे आणि हेच प्रोटेक्शन आपण कुठे वापरत असतो, घरामध्ये वापरतो एमसीबीचा. म्हणून ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर होतं. बघा इथे सांगितलं ना काय, मॉड्यूल केस सर्किट ब्रेकर, एमसीसीबी आणि ईएलसीबी. बघा ईएलसीबी सुद्धा घरात वापरतो, पण त्यांनी काय विचारलं रे, यूज टू स्विच प्रोटेक्शन डिव्हाइस इन डोमेस्टिक. आता बघा याच्यामध्ये नाही का हा अर्थ लिकेज पासून प्रोटेक्ट करण्यासाठी वापरतो. आणि जो एमसीसीबी असतो, एमसीसीबी वापरतो, पण एमसीसीबी आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो. एमसीसीबी आपल्या घरामध्ये वापरत नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय राहणार, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ ट्रिप कॉईल यूज इन अ सर्किट ब्रेकर. आता काय होतं की सर्किट ब्रेकरमध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारची सीटीपीटी वगैरे वापरतात आणि सर्किट ब्रेकरची नाही का ट्रिप कॉईल असते. आता ही ट्रिप कॉईल म्हणजे काय असतं की ह्या कॉईलला आपण नाही का जसं सिटी सारखं, कसं आपण सिटीच्या म्हणजे एखाद्या याच्यातून करंट किती झाला त्यासाठी आपण काय करतो, सिटी लावतो. मग तशी जी ट्रिप कॉईल लावलेली असते, जर का समजा याच्यातून करंट वाढला, बघा
करंट वाढल्यानंतर काय होणार, म्हणजे करंट कधी वाढणार, ज्यावेळेस फॉल्टी कंडिशन ऑकर होणार. आणि फॉल्टी कंडिशन ऑकर झाल्यानंतर या ट्रिप कॉईलला काय होतं, ट्रिप कॉईलला कळतं की याच्या क्वांटिटी वाढतात आणि या ट्रिप कॉईल काय करते, सिग्नल पाठवते कोणाला, सर्किट ब्रेकर, रिले थ्रू सर्किट ब्रेकरला, आणि सर्किट ब्रेकर काय करतो, सर्किटला ओपन करतो. मग ही जी ट्रिप कॉईल आहे, या ट्रिप कॉईल वापरण्यामागचं मुख्य उद्देश असतं की आपण जिथं फॉल्ट झाला तिथं न जाता, म्हणजे त्या ठिकाणून आपण काय करू शकतो, सर्किट ब्रेकरला ऑपरेट करू शकतो. म्हणजेच रिमोटली कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रिपिंग कॉईलचा वापर करत असतो. आणि यांनी सुद्धा तेच विचारलं की पर्पज काय ट्रिप कॉईलचा, तर बघा इझी ऑपरेशन नाही, इझी ऑपरेशन असतं पण रिमोट ऑपरेशनसाठी, म्हणजे दुसऱ्या ठिकाणाहून कंट्रोल करण्यासाठी. सर्किट ब्रेकर वेगळ्या ठिकाणी आहे, रिले वेगळ्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणाहून जर का सर्किट ब्रेकरला ऑपरेट करायचं असेल, याला आपण रिमोट लोकेशनहून ऑपरेट करणं म्हणतो. त्याच्यासाठी आपण ट्रिपिंग कॉईलचा वापर करत असतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द रिले, ब्रेकिंग ऑपरेशन इन सर्किट ब्रेकर इन अ कंट्रोल सर्किट. त्यांनी काय विचारलं, रिलेचं काय विचारलं, फंक्शन विचारलं. आता या क्वेश्चन मध्ये का मॅक्झिमम मुलं कशी कन्फ्युज होतात बघा. त्यांनी आपल्याला काय असतं म्हणजे का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, रिले दोन गोष्टी आहेत, एक असतो रिले, रिले. आता रिलेचं काय काम असतं म्हणजे का, रिले काय करतो, सेन्स करतो, सेन्स फॉल्ट, काय करतो हा सेन्स, काय करतो फॉल्टला सेन्स करतो, आणि नंतर काय करतो, सिग्नल पाठवतो, कोणाला पाठवतो, सिग्नल पाठवतो कोणाला, सर्किट ब्रेकरला. आणि मग हा सर्किट ब्रेकर काय करतो, म्हणजे सर्किटला ओपन करतो. मग आता इथं रिलेचं काम विचारलं बघा, इथं त्यांनी लगेच पहिलाच दिलं, सेन्सिंग द फॉल्ट क्वांटिटी दिलं त्याच्यासमोर. बघा, सेन्सिंग द फॉल्ट क्वांटिटी म्हणजे फॉल्ट झाल्यानंतर जे करंट वाढतो, व्होल्टेज वाढतो, त्याला सेन्स करतो. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर राहू शकतं रे, म्हणजे याच्यावर लक्ष राहू द्या. बघा, अनालाइज द कंट्रोल कनेक्शन ऑफ सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरचं कनेक्शन हा अनालाइज करत नाही, याला सर्किट ब्रेकर कनेक्ट आहे की नाही आहे, किंवा त्याचं कनेक्शन कसं लावलं याच्याशी घेणं नसतं. याला फक्त काय असतं, फॉल्ट झाला, फॉल्ट झाल्याबरोबर त्याला कळणार, आणि तो सिग्नल कोणाला पाठवणार, सर्किट ब्रेकरला पाठवणार. मग बघा, कंट्रोलिंग द स्पीड इन केस ऑफ द फॉल्ट, स्पीड कंट्रोल करण्याचं सुद्धा याच्याकडे काम नसतं, म्हणजे सी वाला पण कटलं. आता उरलं बघा, इंटरप्रिटिंग द फॉल्ट सिच्युएशन टू ऑपरेट ब्रेकर. आता मी काय सांगितलं तुम्हाला की दोन गोष्टी सांगितल्या, की सेन्सिंग द फॉल्ट क्वांटिटी, आणि दुसरे काय सांगितलं, इंटरप्टिंग द फॉल्ट सिच्युएशन ऑपरेशन ऑफ सर्किट ब्रेकर. म्हणजे फॉल्ट झाल्यानंतर सर्किट ब्रेकरमध्ये फॉल्ट झाला, तो इंटरप्ट करणं म्हणजे ओळखणं, आणि ओळखल्यानंतर सर्किट ब्रेकरला सिग्नल पाठवणं. जे मी तुम्हाला आता सांगितलं ना, हे याचं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर याच्यानुसार. मी काय सांगितलं, सिच्युएशन ऑपरेट द सर्किट ब्रेकर, हे मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर डी या ऑप्शनसाठी बरोबर राहणार. मग आता सेन्सिंग द फॉल्ट, तो फॉल्टच्या क्वांटिटी पण सेन्स करतो, पण आता काय असतं माहिती का, फक्त फॉल्टच्या क्वांटिटी सेन्स करत नाही, सेन्स करून तो काय करतो, तो म्हणजे एक अनुमान काढतो की फॉल्ट झालेला आहे का नाही. मग कधी कधी माहिती का, एकदम मिली अँपियर साठी करंट अचानक वाढतो, स्विचिंग ज्यावेळेस आपण करतो, मग त्यावेळेस जर का त्या सर्किट ब्रेकरला फॉल्ट, म्हणजे तो सेन्स तर केली ना क्वांटिटी, मग तो जर का सर्किट ब्रेकरला सिग्नल पाठवलं तर सर्किट ब्रेकर ट्रिप करेल, पण ऍक्च्युअल मध्ये फॉल्ट झालेला नसतो. मग फॉल्ट क्वांटिटी सेन्स करून तो फॉल्ट झालाय की नाही हा इंटरप्ट करतो, म्हणजे तो ठरवतो फॉल्ट झालाय का नाही, आणि नंतर काय करतो, सिग्नल पाठवतो. म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर ऑप्शन नंबर डी या क्वेश्चनचं राहणार आहे. नाही तर कुठं जर का एखाद्या क्वेश्चन तुम्हाला बाकीचे हा ऑप्शन नसते दिसणार, फक्त असताना सेन्स द फॉल्ट, तर ते उत्तर त्याचं बरोबर असतं. क्वेश्चन नंबर 12 बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द टेस्ट बटन मार्क एज अ एक्स इन अ क्लोज परमनंटली ईएलसीबी. आता जर का तुम्ही ईएलसीबी बघितले असाल ना, तर ईएलसीबी असते बघा, असे ईएलसीबी वरती नाही का, इथं स्विच असतं त्याचं ऑपरेट करायसाठी. काय असतं, असं स्विच असते, आणि स्विचच्या ठिकाणी किती असं टेस्ट बटन असतं, त्याच्यावरती लिहिलं असतं टेस्ट. काय असतं, टेस्ट बटन असतं. मग आता हे स्विच तर माहिती आहे सगळ्याला, स्विच ऑन केलं म्हणजे ईएलसीबी ऑन होणार. ईएलसीबी कसं काम करते, काय करते नंतर बघू. पण आता जे टेस्ट बटन असतं ना, हे टेस्ट बटन कशासाठी देतात, मग ज्या वेळेस तुम्ही हे जर का टेस्ट बटन दाबलं का नाही, टेस्ट बटन दाबल्यानंतर तुमची ईएलसीबी ट्रिप झाली पाहिजे विदाऊट, म्हणजे आता काय असतं, ईएलसीबीचं काय काम आहे की त्या ईएलसीबी ज्यावेळेस तुमच्या घरातून करंट लीक होणार त्यावेळेस ती ट्रिप व्हायला पाहिजे. मग तुम्हाला चेक करावं लागेल ना आपल्याला की ती खरंच ट्रिप होते का नाही. मग त्यासाठी एक टेस्ट बटन दिलेलं असतं, आणि या टेस्ट बटनला 30 दिवसातून एकदा काय करावं लागतं, आपल्याला दाबून बघावं लागतं की ईएलसीबी प्रॉपर वर्क होत आहे की नाहीये. म्हणजे हे टेस्ट बटन दाबल्यानंतर पूर्ण ईएलसीबी कॉर्नर ट्रिप होणार. मग त्यांनी तेच विचारलं की एक्स म्हणून चिन्हांकित किंवा टेस्ट बटन सरळ दिलं बघा. टेस्ट बटनचं नेमकं काय काम असतं बघा, सर्किट ट्रिप्स इंटरमिडिएटली, म्हणजे सर्किट मधून मधून ट्रिप करणं, काय म्हणजे त्याला बटन दाबल्यावर तो ट्रिप करून ठेवतो, तो मध्ये मध्ये ट्रिप करतो. म्हणजे असं झालं का तुमची एमसीबी चालणार, मग काही वेळेसाठी पुन्हा ट्रिप होणार, चालणार पुन्हा ट्रिप होणार, तर हे असं होत नसतं. सर्किट फंक्शन्स नॉर्मली, म्हणजे ते बटन दाबल्यानंतर सर्किट नॉर्मली फंक्शन करणार का नाही, तेच बटन दाबल्यानंतर तुमचं सर्किट ट्रिप होणार, आणि सगळीच्या सगळी जी पण तुमचे त्याचे कनेक्शन ते सगळे काय बंद होणार आहेत. म्हणून हे पण उत्तर येणार नाही. सर्किट स्विच ऑफ कम्प्लिटली, बघा काय होणार, तुमचं जे सर्किट आहे सगळ्याच्या सगळं सर्किट काय होणार, कम्प्लिटली बंद होऊन जाणार. म्हणजेच ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरच बघा, विल नॉट ट्रिप लिकेज, मग सर्किट विल नॉट ट्रिप लिकेज, जर का ते सर्किट लिकेज वरती ट्रिप झाले तर मग ते ईएलसीबीचा फायदा आहे का, काही नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर या प्रश्नाचं. क्वेश्चन नंबर 13 बघा, व्हॉट इज अ डिफेक्ट इन अ एअर सर्किट ब्रेकर इफ ट्रिप्ड इंटरमिडिएटली ऑन लोडिंग. म्हणजे काय इंटरमिडिएटली, म्हणजे काय असतं की तो सर्किट ब्रेकर काही वेळेसाठी चालून राहिला,
पुन्हा बंद होऊन राहिला, पुन्हा चालू केलं तो पुन्हा चालू होणार, पुन्हा बंद होणार. म्हणजे तो काय होऊन राहिला, चालून राहिला बंद होऊन राहिला, म्हणजे असं मध्ये मध्ये तो काय बंद पडत. त्याच्या मागचं कारण काय असतं? आता बघा, जर समजा तुमची मोटर आहे, ती मोटर 6 एम्पियरचा करंट घेते. किती एम्पियरचा करंट घेते? रेटेड करंट 6 एम्पियर घेते. जर तुम्ही त्याच सर्किट ब्रेकरला किती 6 एम्पियर वरती किंवा 6 एम्पियर पेक्षा कमी सेट केलं, कितीवरती सेट केलं? 6 एम्पियर पेक्षा कमी. मग काही वेळानंतर काय होणार, तो 5 एम्पियर वरती समजा सेट आहे, किंवा 6 पेक्षा कितीवर सेट केलं? 5 एम्पियर वरती सेट केलं. आता मला सांगा, मोटर चालू होणार जोपर्यंत मी स्टार्टरचं बटन तो मोटर चालू होणार. पण काय झाला, त्याच्या करंट किती, मोटरचा करंट हा किती आहे, मोटर किती करंट घेणार? 6 एम्पियर. आणि तुम्ही सेटिंग कितीवर केली? सेटिंग कितीवरती गेली? 5 एम्पियर वरती. मग मोटर का पुन्हा बंद होणार. मग यामुळे जर का तुमची सेटिंग प्रॉपर नसेल ना, म्हणजे तुमच्या लोडनुसार मोटरच्या करंटनुसार त्याची काय लागतं, तुम्हाला सर्किट ब्रेकरची सेटिंग करून ठेवावी लागते. आणि जर तुमची सेटिंग प्रॉपर नसेल, तर सेटिंग प्रॉपर नसल्यामुळे तुमचा काय होतं, मध्ये मध्ये तो कॉर्नर बंद होणार. आणि त्यांनी तेच विचारलं, एअर सर्किट ब्रेकर ट्रिप्स इंटरमिडिएटली ऑन लोड असताना. तर मग बघा, इनकरेक्ट सेटिंग ऑफ रिले, ऑप्शन नंबर एच बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की जर तुमच्या रिलेची सेटिंग काय असेल, इनकरेक्ट असेल, तर त्या इनकरेक्ट सेटिंगमुळे ही गोष्ट होऊ शकते की तुमचा रिले काय होणार, मध्ये ट्रिप होणार आहे. 14 नंबरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज अ डिफेक्ट इन अ ऑइल सर्किट ब्रेकर, ऑइल हीट अप एक्सेसिव्हली. म्हणजे काय होणार, त्यांचं म्हणणं काय की ऑइल सर्किट ब्रेकर आहे, ऑइल सर्किट ब्रेकर मध्ये जे तेल आहे ना, ते जास्त काय झालं, गरम झालं. ऑइल सर्किट ब्रेकर मधलं तेल काय होणार, जास्त गरम झालं. बघा, जास्त गरम झाल्यास दोष काय असणार आहे? मग आता ऑइल गरम होण्यामागचं कारण काय आहे की हीट जास्त वाढणार. आणि तुम्हालाही माहिती की हीट जास्त केव्हा वाढते? हीट जास्त वाढते करंट वाढल्यानंतर. आणि करंट केव्हा वाढतो? फॉल्ट झाल्यानंतर. मग जर का नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा जर का ऑइल गरम होतं, बघा, लाईन व्होल्टेज इज टू हाय, एक्सेसिव्ह लोड झाल्यानंतर सुद्धा काय होणार, तुमचं ऑइल काय होणार आहे, गरम होणार आहे. आणि ऑइल गरम म्हणजे बघा, ऑइल गरम होणार. पण आता त्यांनी काय विचारलं की व्हॉट इज अ डिफेक्ट इन ऑइल सर्किट ब्रेकर विथ ऑइल हीट एक्सेसिव्हली. आता याच्या मागचं अजून एक कारण असं असतं की एक तर लोड वाढला, किंवा दुसरे कंडिशन की जर तुमच्या ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते, ती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर का कमी झाली, किंवा ऑइल हे कमी लो क्वालिटीचं असलं, किंवा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी असली त्याची, तर ऑइल काय होतं, जास्त हिट होतं. मग बघा, इथे दिलेलं आहे पुअर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मग आता एक्सेसिव्ह लोड, मी सांगितलं जर भार जास्त झाला, लोड जास्त झाला, तर तुमचं ऑइल गरम होणार का? तर होऊ शकतं. पण त्याचं बघा, ही या कारणानं सुद्धा होऊ शकतं. पण काय, त्यांनी नेहमीमध्ये ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर दिलेलं आहे. काय दिलंय? पुअर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, की डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी असल्यामुळे तुमचं ऑइल काय गरम होणार आहे. आणि सोबत एक्सेसिव्ह हीट किंवा एक्सेसिव्ह लोड वाढल्यानंतर सुद्धा ऑइल गरम होत असतं. पण प्रायमरी रिझनचा जर विचार करायला गेलं, तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी झाल्यामुळे सुद्धा काय होतं, ऑइल जास्त गरम होतं. म्हणजेच ऑप्शन नंबर सी कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 15 बघा, व्हॉट इज द कॉज ऑफ द डिफेक्ट इफ फेज टू फेज ग्राउंड फॉल्ट इन द ट्रान्समिशन लाईन. त्याने काय विचारलं, ट्रान्समिशन लाईन मध्ये काय झाला, ग्राउंड फॉल्ट झाला. काय, तुमचा फेज कशासोबत हे झाला, ग्राउंड सोबत. आता बघा, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता हे तुमचं टावर आहे, या टावरवरती काय केलं, इथं काय लावलेलं, आता इन्सुलेटर समजा इन्सुलेटर डिस्क लावलेली आहे. आणि काय झालं, इथून तुमचा काय केलेलं आहे, कंडक्टर गेलेला आहे. इथून काय केला, असा कंडक्टर गेला. मग त्यांनी काय विचारलं, हा कंडक्टर फेजचा होता, मग हा कंडक्टर काय झाला, फेज टू ग्राउंड झाला, फेज टू ग्राउंड फॉल्ट झाला, तर काय होणार मला सांगा. जर हे मधलं इन्सुलेटर खराब झालं, इन्सुलेशन खराब जर झालं, तर हा करंट इथे येणार. आणि इथून करंट कुठे चालला जाणार, ग्राउंड मध्ये चालला जाणार, ज्याला आपण बघा याला ग्राउंडिंग कंडिशन म्हणतो. मग हे केव्हा होतं, ज्या वेळेस जर तुमचा इन्सुलेशन खराब झालं, किंवा इन्सुलेशन डॅमेज झालं, किंवा इन्सुलेटिंग डिस्क खराब झाला, त्यावेळेस तुमचा फेज टू ग्राउंड फॉल्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर मग त्यांनी तेच विचारलं की कॉज ऑफ डिफेक्ट फेज टू ग्राउंड फॉल्ट, म्हणजे फेज टू ग्राउंड फॉल्ट विचारला. मग कंपोनंट फेल्युअर किंवा कंपोनंट कोणता फेल्युअर, कंपोनंट तो काय म्हणते, कंपोनंट्स कोणते असू शकतात, बरं, मल्टिपल टाईपचे कंपोनंट आहेत. मग आपण याच्यावर एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण इन्सुलेशन फेल्युअर म्हणजे जेही तुमचं इन्सुलेशन होतं, ते इन्सुलेशन फेल्युअर झालं, त्याच्यामुळे तुमचा फेज टू ग्राउंड फॉल्ट झाला असेल. म्हणजेच ऑप्शन नंबर बी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण सर्किट ब्रेकर वरचे जेवढेही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, हे सगळेच्या सगळे क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. याच पद्धतीने आपलं इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे सुद्धा सगळेच्या सगळे मॉड्यूल आता इथं संपलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी या आधीचे मॉड्यूल बघितले नसतील, एक्झामला जाण्याआधी सगळेच्या सगळे मॉड्यूल काय करा, एकदा रिवाइज करून घ्या आणि एक्झाम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, त्या व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच अजून इन फ्युचर तुम्हाला इलेक्ट्रिकल रिलेटेड जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल, किंवा इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जेही मित्र इलेक्ट्रिशियन सेकंड इयरची सीबीटी एक्झाम देणार त्यांच्यासोबत. धन्यवाद.